सुनेत्रा पवार, तटकरे, पटेलांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्यासोबतच व्हीएसआर कंपनीच्या मालक आणि संचालकांची चौकशी करण्याची मागणी. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री आज केंद्रीय गृहमंत्र्यांशी पत्रव्यवहार करणार. विमान अपघाताच्या सीबीआय चौकशीबाबत फडणवीस गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार. सुनील तटकरेंची माहिती. अजित पवारांच्या विमानातल्या दोन्ही रेकॉर्डरचा आगीमुळे नुकसान. रेकॉर्डरमधील डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाची माहिती. दादांच्या अपघात प्रकरणी आमदार रोहित पवारांची आज महत्त्वाची पत्रकार परिषद. विमानातील ब्लॅक बॉक्स आगीपासून सुरक्षित, पण राजकारण्यांपासून नाही. काही तास थांबा. पत्रकार परिषदेत मोठे मुद्दे मांडणार. रोहित पवारांचं भाष्य. विलिनीकरणाबद्दल मोबाईलभर पुरावे. दादांसोबत एनडीएमध्ये राहायचं की बाहेर पडायचं हे ठरलेलं होतं. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत रोहित पवारांचा मोठा दावा. धनंजय मुंडेंनी माझ्या नादी लागू नये. मुंडेंची 22 प्रकरणं माझ्याकडे आहेत. वेळ आल्यास सर्व उघड करेन. मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना इशारा. मुस्लिम जात प्रमाणपत्र वितरणाला राज्य सरकारचा ब्रेक. आघाडी सरकारच्या काळातील प्रक्रियेवर 12 वर्षांनंतर गदा. मुस्लिम समाजाला आरक्षण रद्द तर प्रमाणपत्रांची खिरापत देखील बंद. नवा शासन निर्णय जारी. अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांची पदावरून उचल मागणी. शोक काळामध्ये अल्पसंख्याक विभागानं शाळांना प्रमाणपत्र वाटप केल्यामुळे वाद. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कारवाई. मंत्री नरहरी झिरवाळांना सुनेत्रा पवारांचं अभय. मंत्रालयातील लाच प्रकरणात प्रतिमा जपण्याच्या सूचना. सूत्रांची माहिती. तर लाचखोर लिपिकाची खातेनिहाय चौकशी होणार. नरहरी झिरवाळ यांची माहिती. पुणे मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना क्लीन चिट मिळण्याचे संकेत. अहवालात पार्थ पवारांना सोडून 2 अधिकाऱ्यांवरती कारवाईची शिफारस. व्यवहारावरती सही नसल्यामुळे पार्थ पवारांचा संबंध नाही. सूत्रांची माहिती. पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात मुख्य आरोपी शीतल तेजवानीसह रवींद्र तारूला कोर्टाचा दणका. दोघांचा जामीन अर्ज फेटाळला. सरकारी जमीन परस्पर अमेडिया कंपनीला विकताना मुद्रांक शुल्क घोटाळा केल्याचाही ठपका. शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या शब्दांचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला. टिपू सुलतान प्रकरणावरनं हर्षवर्धन सपकाळांकडून अखेर दिलगिरी व्यक्त. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवरायांसह टिपू सुलतानचेही फोटो लावणं आवश्यक. मालेगावच्या उपमहापौर शान हिंद आपल्या भूमिकेवर ठाम. तर टिपू सुलतानची आठवण येत असेल तर त्यांना तिकडेच पाठवावं लागेल. नितेश राणेंचा निशाणा. मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे? आज फैसला होणार. स्थायी समितीसोबतच महत्त्वाच्या समित्यांचे कारभारी ठरणार. आज सकाळी 10 वाजता नामनिर्देशन अर्ज सादर करता येणार. निवडणुकीपूर्वीच पदाधिकारी विकले गेले. पक्ष मजबूत करायचा असेल तर पक्षप्रमुखांना परखड भूमिका घ्यावी लागेल. उद्धव ठाकरेंचं नाव न घेता भास्कर जाधवांचं सूचक वक्तव्य. नाईक आणि शिंदेंमधील वाद मुख्यमंत्र्यांच्या दरबारी. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत नाईकांचा विषय शेवटचा होता. प्रत्येक पक्षातील नेत्यांनी दक्षता घेतली पाहिजे याबाबत फडणवीसांना सांगितलं. मंत्री उदय सामंत यांची माहिती. नवी मुंबईत शिंदेंची शिवसेना आणि नाईक समर्थकांमध्ये जुंपली. स्मृतिभ्रंशाचा इलाज याला बॅनर बाबांना उत्तर. शिवसेना संपर्क प्रमुख अंकुश कदम यांच्या पुतळ्याचं देखील दहन. नागपूर जिल्हा बँकेकडून थकीत कर्जदारांची माहिती गोळा करण्यास सुरुवात. शेतकऱ्यांना कागदपत्र सादर करण्याचं आवाहन. बँका लवकरच सहकार विभागाला अहवाल सोपवणार. जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील शाळेची 8 महिन्यांपासून दुरवस्था. कडक उन्हात उघड्यावरती चिमुकल्यांचं शिक्षण सुरू. संतप्त गावकऱ्यांकडून आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा. मुंबईत राहतो मराठी तर येणारच. हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांची मनं जिंकली. महाराष्ट्राची हास्य जत्रा ते फेम. नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकरांसोबत रोहितच्या खास गप्पा. व्हिडिओ व्हायरल. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचं निधन. सुनील मल्होत्रा यांनी दिल्लीमध्ये अखेरचा श्वास घेतला. सिद्धार्थनं इन्स्टाग्रामवरती पोस्ट शेअर करत दिली माहिती. भारत आणि फ्रान्समध्ये तब्बल 114 राफेल विमानं. हॅमर मिसाईलच्या खरेदीवरती
अधिकृत शिक्कामोर्तब. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि मोदींच्या मुंबई भेटीत महत्त्वपूर्ण भागीदारी.